की घाटकोपर पंतनगर इथल्या पालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनामध्ये चक्क काचा आढळलेल्या आहेत। त्यानंतर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी थेट शाळेत धाव घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे। खिचडीचा दर्जा पाहून पेडणेकरांनी थेट अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांना कॉलबाबत तक्रार केली। किशोरी पेडणेकरांनी यावेळी संताप व्यक्त करत या सर्व चालकांवर कारवाईची मागणी केली आहे। म्हणून आम्ही उघडलं। या खिचडीत आता काच मिळाली ना, श्रुती महिला बचत गट त्याच्यात काच मिळाली ना, तसंच कोणी विष टाकलं, कोण जबाबदार? कोण आगे जाके क्या मर जाने के बाद यही बच्चों को ध्यान में जो रखते टीचर ने रोका, वो बच्चे ने काच दिखाया तो उन्होंने खिचड़ी रोकी। एक कांच मिली, इसका मतलब है इसके कांच नहीं होगा, ऐसा नहीं होगा। एक परसों हुआ, आज मैं आई, खिचड़ी रख के गए वो लोग, किसी को पता ही नहीं। पंतनगरच्या खिचडी 3 नंबर काचा मिळाल्या, काच मिळाली, पुढे काचा शोधल्या नाही, खिचडी रिजेक्ट केली। जे अन्न देता ते नीट फक्त एवढा जाडा तांदूळ, आता परत तुम्हाला दाखवते हा किती जाडा तांदूळ आहे। या सरांनी त्याच्यावर लगेच थांबवलं का अधिक काचा असू शकतात, ते घेऊन जा सांगितलं तर त्यांच्यावर ऍक्शन घेत आहे। या डबे 3च्या जेवणाचे ते 1 तासापूर्वी आले, याचं झाकण त्यांना माहिती पण नाही। म्हणजे मॅडम ते हे बघा, मी आत्ता खाते, त्या खिचडीला फक्त मीठ जास्त लागलं एवढंच दिसतंय। हलकं झाकण होतं म्हणून शिक्षकांनी याच्यावरती आवाज उठवला। त्या शिक्षकाला आता यंत्रणेकडनं त्रास दिला जातोय, त्या शिक्षकाला आता नोकरी सोडावी इतका प्रेशर येतोय। हे आम्ही होऊ नाही देणार, हे आम्ही होऊ नाही देणार। ज्या शिक्षकांनी त्या बाळाला वाचवलं, ती काच जर त्याच्या घशातून खाली किंवा घशात अडकली असती तर काय झालं असतं? त्या शिक्षकांनी पुढची खिचडी वाटप करूनही दिलं तर खिचडी वाटपच्या ज्या काही महिला बचत गट आहेत त्याही यांच्यावर तक्रार करतायत चुकीच्या मार्गाने, आणि शाळेचे प्रशासन पण यांना अडचणीत आणतंय।